अल्फा मेल ऐकलाय ना हा शब्द? एक असा व्यक्ती जो सगळ्यात पॉवरफुल, सगळ्यात प्रभावशाली आणि सगळ्यांवर राज्य करतो. पण ही कल्पना खरंच खरी आहे का, की हे फक्त एक मोठं खोटं आहे? चला आज याचाच शोध घेऊया. सिनेमा, पुस्तकं आणि सोशल मीडियावर आपण नेहमीच एक सुपरहिरोसारखा पुरुष बघतो, जो सगळ्यांवर भारी पडतो. त्याला सगळं काही मिळतं, पॉवर, पैसा आणि प्रेम. पण निसर्गात खरंच असं घडतं का? निसर्गाचा हाच नियम आहे का? आता गंमत काय माहितीये? या कल्पनेची मुळं विज्ञानात आहेत, पण तिची कहाणी पूर्णपणे बदलली गेलीय. आज आपण या अल्फा कल्पनेमागचं खरं विज्ञान काय आहे ते पाहणार आहोत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की सत्य किती वेगळं आहे. चला तर मग या अल्फा कल्पनेचा बुरखा फाडूया आणि बघूया की विज्ञान खरंच काय म्हणतं. आपण थेट याच्या मुळाशी जाऊन सत्य बाहेर काढूया. आणि या कथेची सुरुवात होतीये 100 वर्षांपूर्वी एका नॉर्वेजियन शास्त्रज्ञाच्या कोंबड्यांच्या खुराड्यातून. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत, कोंबड्या. थॉरलिफ नावाच्या एका शास्त्रज्ञाने एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहिली. काही कोंबड्या इतरांना चोच मारून आपलं वर्चस्व गाजवत होत्या, तर काही बिचाऱ्या नेहमीच मार खात होत्या. यालाच त्याने पेकिंग ऑर्डर असं नाव दिलं. आणि इथूनच अल्फा म्हणजेच वर्चस्वाच्या कल्पनेचा जन्म झाला. कोंबड्यांकडून आता आपण जाऊया जंगलाच्या त्या प्राण्याकडे ज्यामुळे अल्फाची कल्पना जगभर फेमस झाली, म्हणजे लांडग्याकडे. तर बघा, कोंबड्यांपासून सुरू झालेली ही गोष्ट 1947 मध्ये लांडग्यांवरच्या एका अभ्यासातून पुढे आली, जेव्हा रुडॉल्फ शेंकेल यांनी पहिल्यांदा अल्फा प्राणी हा शब्द वापरला. आणि मग 1970 मध्ये डेव्ह मेक यांच्या एका पुस्तकाने या कल्पनेला जगभर पोचवलं. पण इथेच तर खरी मेख आहे. यात एक खूप मोठी गडबड होती. शेंकेल यांनी प्राणी संग्रहालयातले लांडगे पाहिले आणि त्यांना वाटलं की जो सर्वात ताकदवान लांडगा आहे तोच इतरांना दाबून आणि मारामारी करून राज्य करतो. पण ते खूप मोठी चूक करत होते. आणि ती चूक काय होती? तर ही संपूर्ण कल्पनाच मुळात चुकीच्या पायावर उभी होती. आता एक विचार करा, आपण वेगवेगळ्या ठिकाणच्या अनोळखी लोकांना एका खोलीत बंद केलं तर काय होईल? भांडणं होतील, बरोबर? शेंकेल यांनी अभ्यासलेले लांडगे नैसर्गिक कळपातले नव्हतेच. ते वेगवेगळ्या प्राणीसंग्रहालयामधून आणलेले, एकमेकांना ओळखत नसलेले आणि स्ट्रेसमध्ये असलेले लांडगे होते. ते एक खरं कुटुंब नव्हतंच. फरक अगदी स्पष्ट आहे. प्राणी संग्रहालयातले अनोळखी लांडगे सत्तेसाठी भांडतात, पण जंगलातले लांडगे एका कुटुंबासारखे राहतात. तिथे भांडण नाही तर सहकार्य असतं. आणि नेतृत्व कोण करतं? आई-वडील, एखादा भांडखोर अल्फा नाही. म्हणजेच लांडग्यांच्या जगात अल्फा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून फक्त आई आणि बाबा असतात. किती सोपं आहे. आपण आपल्या वडिलांना अल्फा म्हणतो का? नाही ना. मग ही चुकीची कल्पना लांडग्यांवर का लादायची? चला, लांडग्यांचा किस्सा तर आपल्याला कळला. आता आपल्या सगळ्यात जवळच्या नातेवाईकांकडे वळूया, म्हणजेच चिंपांझींकडे, आणि बघूया त्यांच्यात बॉस कोण असतं. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की आपला आणि चिंपांझींचा DNA जवळपास 99% सारखा आहे. याचा अर्थ त्यांचं सामाजिक वर्तन आपल्याला आपल्याबद्दल खूप काही शिकवू शकतं. चिंपांझींमध्ये सुद्धा एक बॉस किंवा नेता असतो, पण तो काही सिनेमातल्या गुंडासारखा नसतो. तिथे यशस्वी होण्यासाठी फक्त ताकद असून भागत नाही. गोष्ट त्यापेक्षा खूपच इंटरेस्टिंग आहे. एक यशस्वी चिंपांझी होण्यासाठी काय लागतं माहितीये? मैत्री, दया, शांतता आणि विश्वास. तो इतरांशी मदत करतो, त्यांच्याशी चांगलं वागतो, अन्न वाटून खातो. ही तर सोशल स्किल्स आहेत, शारीरिक ताकद नाही. हे अगदी आपल्यासारखंच आहे, नाही का? आणि आता भेटूया बोनोबोना, आपले दुसरे जवळचे नातेवाईक. इथे तर सगळा खेळच वेगळा आहे. इथे अनेकदा बॉस मादी असते आणि ते भांडणं मारामारीने नाही तर प्रेमाने सोडवतात. मेक लव्ह नॉट वॉर, हा जणू काही त्यांचा मंत्रच आहे. मग या सगळ्या प्राण्यांकडून आपण काय शिकू शकतो? चला, आता हे धडे आपल्या मानवी जीवनावर कसे लागू होतात ते पाहूया. आपल्या समाजात प्रभाव मिळवण्याचे 2 मार्ग आहेत. एक वर्चस्व, जे दादागिरी करून आणि भीती दाखवून मिळवलं जातं, आणि दुसरं प्रतिष्ठा, जी आपल्या चांगल्या कामाने, ज्ञानाने आणि कौशल्याने आदर मिळवून देते. विचार करा, आपण कोणाला जास्त महत्त्व देतो? आणि सगळ्यात मोठी गंमत म्हणजे ज्या शास्त्रज्ञाने हे अल्फाचं खोटं जगभर पसरवलं, त्या डेव्ह मेक यांनी स्वतःच तब्बल 30 वर्ष लोकांची माफी मागत ही चूक सुधारण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी आपलं प्रसिद्ध पुस्तक बंद करून टाकलं. यातून विज्ञानाची एक खूप चांगली गोष्ट दिसते. विज्ञान चुका मान्य करतं आणि नवीन पुराव्यांच्या आधारे स्वतःला सुधारतं. हीच विज्ञानाची खरी ताकद आहे, सतत सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणे. तर मग अल्फा मेल ही एक मोठी अंधश्रद्धा आहे.
निसर्ग आपल्याला शिकवतो की खरी शक्ती सहकार्यात, मैत्रीत आणि समजूतदारपणात आहे, फक्त ताकदीत नाही. आपल्याकडे आपलं वर्तन निवडण्याची क्षमता आहे. मग आपण काय निवडायला हवं? वर्चस्वाचा खोटा आदर्श की प्रतिष्ठेचा खरा मार्ग?